गोलंदाजीच्या रनवेवरती सतीश सनस आसरे समोरच्या दिशेने फलंदाज. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहतच राहतील. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम लांब लचक येतोय षटकार. नितीन सनसच्या बॅट मधून आलाय एक लांब लचक षटकार. खर तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की नितीन सनस आणि सतीश सनस हे दोन सख्खे बंधू आहेत आणि एका भावावर एका भावाने मात्र आक्रमण केलेलं आहे. पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण करत असताना नितीन सनस पाहायला मिळत आहेत. आसरे गावचे हे दोन्ही खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये सख्खे बंधू आहेत आणि सतीश सनस यांच्यावरती चढवलाय नितीन सनसने हल्ला बॉल. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे हम स्वागत. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय सतीश सनस यांचा. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश सनस तयार. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. पॅडलाईनची गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती आदळला आलेला आहे तो डॉट बॉल. सतीश सनसने देखील कमबॅक केलाय. सतीश सनस यांचा विचार केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू बेस्ट फिनिशर म्हणून त्या खेळाडूला पाहिलं जातं. आज पहिलीच षटक ते घेऊन आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. फटका हवेमध्ये पसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. डाऊन दी बॉल कॅच पकडले आणि नितीन सनस यांचा झालेला आहे घात. पहिला धक्का चिंतामणी 11 टीमला. सतीश सनस बॅक टू द माफ करा नितीन सनस बॅक टू द डकआउट. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला येतील. पहिल्याच बॉल वरती सतीश सनस यांनी मात्र षटकार खर्च केला परंतु सतीश सनस यांची बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळते. कमबॅक जरूर केलेला आहे सतीश सनस यांनी. नितीन सनस यांना माघारी पाठवलं. पहिल्याच बॉल वरती त्यांनी आक्रमक रूप धारण केलं आणि तदनंतर सतीश सनस यांनी कमबॅक केलाय. कमबॅक करावं लागतं. जीवनामध्ये अनेक संकट येतात. पहिल्याच बॉल वरती सतीश सनस यांच्यावरती संकट आलं होतं. संकट हे पाण्यासारखं असतं. तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्याच्यामध्ये कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी संकट आलेलं असतं. आणि पहिल्याच बॉल वरती सतीश सनस यांच्यावरती संकट आलं परंतु तदनंतर मात्र सतीश सनस यांनी कमाल आणि धमाल दाखवायला सुरुवात केली. बीट करत असताना मात्र नितीन सनस यांना माघारी पाठवलंय. जशास तसं उत्तर दिलेलं आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ दानवले वासोळे गावचे आहेत. आज इनॅट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल बॅक फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही. अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. आलेली आहे ती एक धावफलकावरती. टप्पा अचूक होता परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत सतीश सनस. पुन्हा हा बॉल त्यांना टाकावा लागेल. हा बॉल चांगला आहे. ही लाईन चांगली आहे. अफलातून ही लाईन पाहायला मिळाली. टप्प्यावरती नियंत्रण दिशेवरती नियंत्रण ह्या सर्व काही गोष्टी जुळून आल्यात आणि वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विश्वनाथ दानवले हे देखील नामांकित खेळाडू आहेत वासोळे टीमचे. पुढे सरसावत असताना पदतालिकेचा वापर जरूर केला परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलेला आहे. आलेला आहे तो डॉट बॉल. वेग चांगला आहे सतीश सनस यांच्याकडे. दिशा देखील अचूक आहे. व्हेरिएशन खूप चांगला आहे. वेगवान बॉल ते हातात आहेत आणि फलंदाजांना हेच बॉल कुठेतरी प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. हा प्रकार बॉल आडव्या बॅटने या बॉलला डीप मिड विकेट रिजन मध्ये पाठवलं. क्षेत्ररक्षक गवतातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा. एक षटक इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट्स देखील आली नितीन सनस यांची आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी सतीश सनस यांनी केलेली आहे. पहिल्या बॉलवरती त्यांनी 6 धावा खर्च केल्या. तदनंतरच्या 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या त्यांनी 3 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हटल्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांची चांगली राहिली. नितीन सनस यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार खेचून मात्र डावाची सुरुवात चांगली केली परंतु तदनंतर सतीश सनस यांनी मात्र कमबॅक चांगलं केलं आणि फक्त 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. 9 धावा धावफलकावरती आहेत.
चिंतामणी निकम आणि विश्वनाथ दानवले ही पार जोडी मैदानाच्या आतमध्ये चिंतामणी 11च्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये शैलेश वरे आलेले आहेत. ते कुसगावचे आहेत. कुसगाव टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असतात, परंतु आज सोयरा 11 टीमच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती ट्रॅक मध्ये आहेत. समोरच्या बाजूने चिंतामणी निकम. टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडीशी दिशा भरकताना पाहायला मिळतोय. आलेला आहे तो वाईड बॉल. स्वेर मारा पाहायला मिळालाय. चिंतामणी निकम अक्षरशः एक नामांकित खेळाडू आहेत कुसगाव टीमचे. हा बॉल देखील सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती. या अगोदरचा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप वरती ठेवला, परंतु यावेळी बॉल लेग स्टंप वरती ठेवला. पुन्हा एकदा पंचांनी अतिरिक्त बॉल आमच्यापर्यंत कळवलेला आहे. लागोपाठचे 2 बॉल खराब पाहायला मिळत आहेत. शैलेश वरे पुन्हा एकदा तयार. यावेळेला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेलची नामी संधी. झेल पकडलाय. आणखीन एका विकेटचं पतन. चिंतामणी निकम बॅक टू द पवेलियन. 2 धक्के आतापर्यंत चिंतामणी 11 या टीमला मात्र मिळालेले आहेत. गोलंदाजाचं कौतुक करेन मी. ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे सतीश सनस आणि त्यानंतर मात्र शैलेश वरे यांनी. पहिले 2 बॉल शैलेश वरे यांनी खराब टाकले, परंतु त्यानंतर त्यांना लाईन लेन सापडली आणि त्यानंतर चिंतामणी या खेळाडूला जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं आकलं होतं, ती विकेट्स मात्र इथे मिळालेली आहे. आतापर्यंत 2 विकेट्स चिंतामणी टीमने गमावलेले आहेत, परंतु एखादी पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे चिंतामणी 11 या टीमसाठी. एखादी पार्टनरशिप उभी राहते तर नक्कीच धावपलकावरती लागू शकतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे मांढरदेवीचे आहेत. पहिलाच बॉल फेस करतील. समोरच्या बाजूने शैलेश वरे. याला गुडघा टेक तमाशा देख. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय. मनीष मांढरे यांच्या बॅट मधून लांब 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 लचक षटकार. काय फटका खेळलाय. खेचून मारलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल cricklive.in च्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी पाठीमागचा पाय वाकवला, बॅटचा चेहरा ओपन केला आणि त्यानंतर काव कॉर्नर रिजन मध्ये लांब लचक षटकार ठोकलाय. पट्टी आहे मांढरदेवचा. नाव आहे मनीष मांढरे. काय फटका सजवलाय. नामांकित खेळाडू आहेत. आज आपला नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत आहेत. शैलेश वरे यांच्यावरती चढवलाय हल्ला बॉल. पहिल्याच बॉल पेस करत असताना आलेला तो षटकार. ओहो, याही वेळेला वेगवान बॅट पाहायला मिळाली, परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव आहे. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. मनीष मांढरे यांचा प्रयत्न हाच आहे की मला मोठे फटके खेळायचे आहेत. धावपलकावरती मोठ्या धावा लगवायच्या आहेत, परंतु विकेट्स देखील टिकवायचे आहेत त्यांना. हाई बॉल चांगला आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॉल वरतून बॅट खालून निघून गेली आणि आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक जरूर केलेला आहे शैलेश वरे यांनी देखील. लागोपाठचे 2 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत. यावेळी देखील फटका चांगला आहे. बॅट मधून आवाज आलाय. टक. बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या बाहेर. मनीष मांढरे यांच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब फटका. काय बॅटिंग केली जाते. मनीष मांढरे नावाचं वादळ या मैदानावरती गोंगावताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. सीमारेषेला आग लावताना पाहायला मिळतात. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आले 2 बहारदार षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावगतीला मात्र वेग निर्माण झालाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 24 अंकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक बेंबिसाल स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने. हाय अँड हँड्स अप षटकार येतोय मनीष मांढरे यांच्या बॅट मधून.
आक्का गोला उचलकर बोला हा 6 धावांचा टोला. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे दाखल झालंय ना त्या प्रकारे मात्र मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेला आग लावतंय. थांबायचं नाव घेत नाहीये. मनीष मांढरे यांना मारझोड तोडझोड खूप पसंत आहे आणि आपल्या नावाला साजेशी खेळी करत असताना चिंतामणी 11 टीमच्या माध्यमातून मनीष मांढरे मांढरदेव गावचे खेळाडू आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करतायत. काय बॅटिंग केली जाते लाजवाब. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. वैयक्तिक त्यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 18 धावा बनवलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटका अखेरीस तब्बल 30 अंकावरती. घेर चेंज केलाय मनीष मांढरे यांनी. गाडी त्यांनी आता टॉप घेर वरती चालवलेली आहे. फटका पासलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये केलं गेलंय आणि 2 धावेंच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 32 अंकावरती. मॅच क्रमांक 2 तुम्ही पाहताय सोयरा 11 विरुद्ध चिंतामणी 11. प्रथमतः बॅटिंग करत असताना चिंतामणी 11 या टीमने आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती लगवलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दीपक आलेले आहेत. टॅब उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑन रिजन मध्ये बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती लगवली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. याला थोडीशी गिरकी घेतली फलंदाजाने. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवले. स्वतः विकेट किपर सतीश सनस बॉलच्या पाठीमागे धावतील. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. या षटकामध्ये नक्कीच दीपक यांनी कमबॅक केलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा ओसांडून खर्च केल्या शैलेश वरे यांनी त्यांच्यावरती कुठेतरी लगाम लावण्याचं काम दीपक यांनी केलेलं आहे. चांगली गोलंदाजी केली. नियंत्रितपणे गोलंदाजी. व्हेरिएशन खूप चांगला आहे. समोरच्या बाजूने फलंदाज विश्वनाथ दानवले हे देखील नामांकित खेळाडू आहेत. त्यांच्याकडे देखील मोठी ताकद आहे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. हो टप्पा पडल्यानंतर खूप वेगाने बॉल निघून चाललाय. फलंदाजाला पूर्णपणे बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे. आलेला आहे तो डॉट बॉल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दीपक यांनी या षटकामध्ये पूर्णपणे धावफलकाला लगाम लावलेला आहे. कात्री लावलेली आहे. जे धावफलक दुसऱ्या षटकामध्ये ओसांडून पुढे चाललं होतं त्याला मात्र कुठेतरी थांबवण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे दीपक यांनी. पुढे सरसावत असताना पदतालिकेचा वापर केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे आणि मोठी विकेट सोयरा 11 टीम साठी. मनीष मांढरे ज्या फॉर्म मध्ये होते त्या फॉर्मला मात्र कुठेतरी थांबवण्याचं काम केलंय स्वतः गोलंदाजाने. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि इथे मात्र मनीष मांढरे यांचा झालेला आहे घात. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. अतिघाई केली आणि संकटात देखील घेऊन गेले मनीष मांढरे. एक विस्फोटक फलंदाज. बॅक टू द पविलियन. धावचीतच्या स्वरूपामध्ये त्यांना माघारी पाठवलेला आहे. खर तर घाई करण्याची गरज होती का हे देखील पाहणं गरजेचं होतं परंतु घाई केली आणि तिथेच मात्र मनीष मांढरे यांचा घात झालेला आहे. खूप मोठी विकेट सोयरा 11 टीम साठी. ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं ती विकेट्स मात्र मिळालेली आहे सोयरा 11 या टीमला. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरले जात आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनाथ दाखल झालेले आहेत. आम्ही सातत्याने सांगत आलोय क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. सिंगल धाव प्राप्त केली जाते या बॉलच्या पाठीमागे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 35 धावा धावफलकावरती. पाठीमागच्या मॅचचा जर विचार केला ना आपण विवाह 11 विरुद्ध श्रेयांश 11 कमी स्कोरिंगची मॅच काय बहारदार रंगली. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणारी ती मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली. जगन्नाथ मांढरे यांनी मात्र शेवटच्या क्षणी 1-2 मोठे स्ट्रोक खेळले आणि ती मॅच मात्र विवाह 11 टीमने जिंकली.
मॅच क्रमांक 2 आपण पाहताय. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई तालुक्यातील पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आहे. आज इतिहासजनक हे पर्व आणि या इतिहासजनक पर्वाचे आपण सर्वजण साक्षीदार झालेलो आहोत. टॅब उडवण्याचा प्रयत्न ऑन साइड चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑन रिजन मध्ये सिंगल धाव प्राप्त केली जाते. ओव्हर क्रमांक 4 मध्ये अंजन कोंडावळेचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण या षटकामध्ये टार्गेट सेट करायचं असतं. लोअर फुल टॉसचा बॉल दिशा दिले, पॉइंट रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब आहे. प्रमोद चिकणे होते, त्यांच्या माध्यमातून फेकी अक्षरशः खराब पाहायला मिळाले आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा, 2 धावा धावून काढलेल्या आणि एक डिक्लेअर झोन, अशा 3 धावा धावपलकावरती जोडूया. 39 धावा धावपलकावरती आहेत, जिथे मात्र एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. विश्वनाथ दानवले यांनी 8 बॉलच्या पाठीमागे 8 बनवल्या आणि त्यांना चांगली साथ देत असताना नवनाथ यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2 बनवलेत. ओहो, इथे मात्र पहा जोरकस बॅट पुरवली होती, परंतु बॅटच्या रनर मध्ये बॉलला घेऊ शकले नाहीत. आलेला आहे तो डॉट बॉल. ऑफ साइड ऑफ स्टंप वरती हा बॉल ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलेला आहे की हा बॉल आलेला आहे तो वाईड बॉल, खराब बॉल आहे. सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. 40 धावा धावपलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना चिंतामणी 11 या टीमच्या काही चेंडू शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने हा फटका खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन रिजन मध्ये पकडली जाईल कॅच आणि संपवला जाईल. बॅट्समन विश्वनाथ दानवले यांचा खेळ. फटका खेचून मारला होता, परंतु बाउंड्री लाईन क्लिअर करू शकले नाहीत. टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले, त्यांनी पकडले एक चांगली झेल आणि विश्वनाथ दानवले हे मात्र माघारी परतलेले आहेत. धक्का क्रमांक 3 लागलेला आहे चिंतामणी 11 या टीमला. माफ करा, धक्का क्रमांक 4 लागलेला आहे. खरं तर नितीन सनस यांनी 6 धावा बनवल्या, त्यानंतर ते बाद झाले. चिंतामणी यांनी नाराज केला, आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत. एकही धाव त्यांनी बनवलेली नाही. विश्वनाथ दानवले यांनी तब्बल 8 धावांचं योगदान दिलं, परंतु मनीष मांढरे यांनी मात्र या मॅच मध्ये अक्षरशः प्रेक्षकांना प्रभावित केलं. 4 बॉलच्या पाठीमागे 19 धावा बनवल्या, त्याच्यामध्ये 3 बहारदार षटकार जे प्रभावित ठरले या मॅच मध्ये. आणि तदनंतर मात्र नवनाथ आणि अनिकेत चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. हाई बॉल सुरेख होता, परंतु धावचीची नामी संधी आणि विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत डायरेक्ट हिट सतीश सनेस यांनी केला. यष्ट्यांचा वेध, आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बॅक टू द डकआउट. यानंतरची मॅच आहे. बॉल किती झाले बघा, 1 2 3 4 5 बॉल झाले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असाल टॉस साठी यानंतरची मॅच आहे. यानंतरची मॅच आहे श्रेयांश 11 विरुद्ध मातोश्री 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण मधल्या इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आलेले आहेत. अंगावरती येणारा हा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चालला. लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. 1 इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 1 इनिंग अखेरीस धावपलकावरती धावा आहेत तब्बल 41 धावा. 42 धावांचं लक्ष्य आहे सोयरा 11 या टीम समोर. येणारे बॉल आहेत तब्बल 24 बॉलच्या पाठीमागे 42 धावा त्यांना बनवायच्या आहेत.
स्पर्धा खूप चांगली आहे. ज्या स्पर्धेचं टायटल नेम तुम्ही पाहताय, वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई तालुक्यातील पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आहे. इतिहासजनक हे पर्व आणि या इतिहासजनक पर्वाचे आपण सर्वजण साक्षीदार झालेले आहेत. यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया, जिथे मात्र दोन टीमच्या माध्यमातून टॉस केला जाईल. एका बाजूला मातोश्री 11 त्यांच्या विरुद्ध श्रेयांश 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज, आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका. श्रेयांश 11 टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मातोश्री 11 टीमचे कॅप्टन आपण लगोलग या. स्पर्धेचं आयोजन खूप दर्जेदार पाहायला मिळत आहे. आयोजनामध्ये कोणतीही काटकसर केलेली नाहीये. चांगल्या पद्धतीचं रबर बॉलचा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पाऊस म्हटलं की रबर बॉल आणि रबर बॉल म्हटलं की पाऊस हे सूत्र जुळलेलं आहे. आणि आज कोपरीगावच्या मैदानावरती रंगलाय वाई तालुक्यातील क्रिकेटचा महारण संग्राम. एक चांगल्या पद्धतीचं आयोजन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. मॅच क्रमांक 3 मातोश्री 11 विरुद्ध श्रेयांश 11 या टीमच्या दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूया टॉस. आणि टॉस आपण करूया आणि आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हलचे सर्व आदरणीय श्री दगडूदादा चौधरी यांचे शुभ हस्ते कॉइन स्पिन करतोय. टॉस जिंकलेला आहे. मातोश्री 11 या टीमने टॉस जिंकलेला आहे. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. विनंती असेल मातोश्री 11 निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे मातोश्री 11 या टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे श्रेयांश 11 या टीमला. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. खरं तर श्रेयांश 11 या टीमने पहिला सामना खेळलेला आहे आणि पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे. म्हटलं तर ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. परंतु मातोश्री 11 या स्पर्धेमध्ये पहिलीच मॅच खेळेल श्रेयांश 11 या टीम समोर. जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये चिंतामणी 11 या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 41 धावा बनवल्या आणि 42 धावांचं लक्ष आहे सोयरा 11 टीम समोर. 42 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील सोयरा 11 टीमच्या माध्यमातून आणि 42 धावा कशा पद्धतीने डिपेंड्स केल्या जातील चिंतामणी 11 या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. तब्बल या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये 5 संघ खेळत आहेत. 5 संघांमधून शेवटचे फायनल लिस्ट मध्ये जाणारे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. ते संघ कोणते असतील याच्यासाठी आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. परंतु प्रत्येक संघाला आपलं कौशल्य सादर करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच वेळेला तुम्ही मेगा फायनल पर्यंत जाऊ शकता. मेहनत जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूला दाखवावी लागेल आपल्या संघ मालकासाठी आणि आपल्या संघासाठी. 42 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. पाठीमागची मॅच जर आपण पाहिली ना तर 33 धावांचं आव्हान होतं. ती मॅच अक्षरशः रोमहर्षक पाहायला मिळाली होती. 33 धावा बनवत असताना विवाह 11ला देखील खूप अडचणींसमोर सामोरं जावं लागलं. 3 षटकांच्या पाठीमागे फक्त 8 धावा होत्या 11 विवाह टीमच्या. परंतु तदनंतर जगन्नाथ मांढरे या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं आणि त्यांनी मात्र 8 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारली. त्यामुळेच ती मॅच विवाह 11 टीम जिंकला. आता मात्र ही देखील मॅच एक रोमहर्षक पाहायला मिळेल. रफ अँड टफ मॅच नक्की पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये नामांकित खेळाडू आहेत. परंतु सोयरा 11 या टीमच्या माध्यमातून प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस आसरे गावचे आहेत. नॉन स्ट्राईक वरती आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत.
स्ट्राईक एंडला भूषण आहेत, नॉन स्ट्राईकला सतीश सनस आसरे जे आहेत. नामांकित खेळाडू आहेत. सातारा जिल्ह्यामधील दोन्ही खेळाडू, वाई विभागातील देखील दोन्ही खेळाडू नामांकित आहेत. आणि गोलंदाजीच्या रणमेवरती गोलंदाज आहेत मनीष मांडरदेव. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. समोरच्या दिशेने भूषण आहेत. नावाप्रमाणे खेळ त्यांना साकारावा लागेल. पहिलाच बॉल 42 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल फुलटॉस वेगवान, परंतु कट करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झाले. एका धावेने चालू झालेली गाडी किती धावेंपर्यंत जाऊन थांबणार हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. 42 धावांचं लक्ष आहे म्हटल्यानंतर 42 धावा बनवायचे आहेत सोयरा 11 टीमला. स्ट्राईक रोटेट झालेले आहे. आता स्ट्राईक एंडला सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये, नामांकित खेळाडू वाई पश्चिम विभागातील. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल हवेमध्ये उभे राहिला. क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतोय. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. बॉल हाताला चटका देऊन निघून चाललाय. लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय. बेधडक षटकार, संघर्षाचा षटकार असेल. नशीब बलवंत होतं सतीश सनस यांचं. मैदानाच्या आतमध्ये कॅचची नामी संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाला संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. संधी एखाद्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर झाला की ती हातातून निष्ठून जाते. याही वेळेला मॅच मध्ये तसंच घडलंय. क्षेत्ररक्षकाने मात्र खूप मोठी चुकी केली. सतीश सनस यांना मात्र एक जीवनदान. यावेळेला हलक्यात प्लेसमेंट केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं सतीश सनस यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर एक प्राइज येते. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पाटण तालुक्यातील एक नामवंत खेळाडू अतुल भालेकर यांच्या माध्यमातून सतीश सनस यांच्यासाठी रोख कॅश प्राइज आलेला आहे. लगातार 3 षटकार जर त्यांनी खेचले सतीश सनस यांनी तर 1001 रुपयांचा रोख धनादेश दिला जाईल. पाटण तालुक्यातील एक नामवंत खेळाडू अतुल भालेकर यांनी देखील सतीश सनस यांच्यावरती प्राइज लावलेला आहे. आपला मित्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्या मित्राचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम अतुल भालेकर यांनी केलेलं आहे. थँक्यू सो मच अतुल दादा भालेकर. त्या बुडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे गवतातून मार्ग काढत येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले डबल डिजिट अंकावरती, 10 अंकावरती. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल 19 आहेत. बॉल 32 धावांची आवश्यकता. हा बॉल चांगला आहे. लाईन टप्पा अचूक होता आणि हा बॉल पूर्णपणे बीट करून गेला फलंदाजाला आणि आलेला आहे तो डॉट बॉल. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 षटक अखेरीस सोयरा 11 टीमने आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती बनवलेले आहेत. आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायच्या आहेत 32 धावा. 18 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांसाठी 50-50 मुकाबला आहे. संघर्ष करावा लागेल दोन्ही टीम्सला. एका बाजूला बचाव करायचा आहे धावांचा, तर एका बाजूला धावा बनवायच्या आहेत. म्हटल्यानंतर चेंडू आणि बॉलचं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आयोजित वाई तालुक्यातील पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग आपल्या भेटीला आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं कोपरी गाव नवी मुंबई येथे क्रिकेटचा महारण संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज नितीन सनस. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. पहिल्या डावामध्ये देखील असंच हे बॅटल रंगलं होतं. सतीश सनस गोलंदाजी करत होते आणि नितीन सनस बॅटिंग करत होते, परंतु सतीश सनस यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती नितीन सनस यांनी मोठा प्रहार चढवला होता. परंतु यावेळेला पहिलाच बॉल पेस करत असताना सतीश सनस यांनी कट केलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळालेली आहे. आता 17 बॉल 31 धावांची आवश्यकता. नितीन सनस आणि सतीश सनस आसरे गावाच्या माध्यमातून बिलॉंग करत असतात, परंतु आज प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याला इटका जवाब पत्थर से. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी सतीश सनस यांच्या बॅट मधून आलाय एक नेत्रदीपक षटकार. काय फटका खेळलाय, अप्रतिम. क्रिकेट मधील क्लास, क्रिकेटचा दर्जा दाखवणारा हा स्ट्रोक अफलातून पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने नितीन सनसने सतीश सनस यांच्यावरती हल्ला बोल चढवला होता ना, त्याच प्रकारे आता सतीश सनसने नितीन सनस यांच्यावरती देखील हल्ला बोल चढवायला सुरुवात केली. धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 17 या अंकावरती. बॅकफुटला जात असताना चांगला पण क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलाय चौकार. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाक्या बाहेरचा हा बॉल होता. बॉल पकडण्याची संधी होती, परंतु बॉलला थांबवू शकले नाहीत. बॉलने मात्र सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी सतीश सनस यांची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपलेली आहे. लागोपाठ 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 10 धावा जमवलेल्या आहेत. धावफलकाला वेग निर्माण त्यांनी केलाय. नितीन सनस यांच्यावरती चढवलाय हल्ला बॉल. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल. हाफ ट्रॅकर बॉल वरती किती धावा मिळणार? यस, डिपेंडेंटली धावा मिळणार. 6 धावा. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फटकेबाजी करतायत. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधुरे नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस या नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. आक्रमण पाहायला मिळत आहे. संघर्ष संघर्ष संघर्ष. जितना बड़ा संघर्ष जित उतनी है शानदार होती है. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या अंकावरती. ओहो, इथे मात्र जोरकस बॅट पाहायला मिळाली, परंतु या वेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. आता नितीन सनस यांनी देखील कमबॅक केलाय. संकट आली, संकट येतात, परंतु संकटांवरती तुटून पडावं लागतं. संकटांवरती मात करावी लागते. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. आणखीन एक टोले शंग प्रहार. बॉल निघून चाललाय. पंचांकडे नजरा वळवल्या जात आहेत की या बॉलच्या पाठीमागे किती धावा आहेत. यस, पाहणं गरजेचं आहे. नक्कीच दोन्ही पंच चर्चा करतील आणि दोन्ही पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल की या बॉलच्या पाठीमागे किती धावा आहेत. परंतु बॅट मधून आवाज ज्या प्रकारे आलाय ना, बॅट मधून ज्या प्रकारे आवाज आलाय ना, कानांना मंत्रमुग्ध करून आवाज आहे की हा 6 धावांचा टोला आहे. सतीश सनस यांच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब षटकार. काय बॅटचा स्विंग होता. लाजवाब फटका पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 34 या अंकावरती. आता इथून पुढे अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे.
चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आयोजकांनी आमच्यापर्यंत जी सूचना पोहोचवलेली आहे 33 आहे ना 33. चला, 33 धावा धावफलकावरती आहेत. तर इथून पुढे 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा स्विंग ज्या प्रकारे सतीश सनस यांनी प्रेक्षकांपर्यंत दाखवलाय अफलातून, आणि सतीश सनस यासाठी जाणले जातात, ओळखले जातात. सतीश सनस यांनी तब्बल या मॅच मध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने 30 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे, आणि संघाची धावसंख्या आहे तब्बल 33 धावांची. भूषणचे फक्त 3 आहेत. किशोर निकम ओव्हर क्रमांक 3 मध्ये किशोर निकम जे संघ मालक आहेत चिंतामणी 11 या टीमचे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्यांना प्राचारण केलेलं आहे, स्वतःवरती विश्वास त्यांनी ठेवलेला आहे. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत फक्त 9 विजयासाठी सोयरा 11 टीमसाठी. परंतु ज्या प्रकारे सतीश सनस यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपले ना, अफलातून मॅच रंगताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल किशोर निकम घेऊन निघालेत. पहिलाच बॉल हलक्या हाताने डिफेंड करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावफलकावरती लगवली जाते, आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 34 धावा. आता 8 धावांची आवश्यकता, बॉल बाकी आहेत 11. चिंतामणी 11 टीमला एकमेव पर्याय आहे की जास्तीत जास्त विकेट्स आणि जास्तीत जास्त डॉट बॉल घेणं, हा एकमेव पर्याय आहे त्यांच्या समोर. ओहो, इथे मात्र हलकीशी अपील देखील केली जाते. पॅडलाईनची गोलंदाजी, टप्पा पडल्यावरती चेंडू पायावरती आदळलाय, आलेली आहे ती 1 धाव. किशोर निकम यांच्याकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा केलेली आहे कुसगाव टीमच्या माध्यमातून. परंतु आज चिंतामणी 11 टीमच्या माध्यमातून ते बॉलिंग करतायत. संघ मालक आहेत समोरच्या बाजूने सतीश सनस, ज्यांनी आतापर्यंत 30 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. एक चांगली बॅटिंग केली, 4 षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. हो, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही, आलेला आहे तो डॉट बॉल. हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे चिंतामणी 11 या टीमसाठी. आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत किशोर निकम यांनी फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु समोर एक विस्फोटक फलंदाज आहे सतीश सनस. बॅटल खूप चांगलं पाहायला मिळत आहे. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, बॅट मधून आवाज आलाय, टक, बॉल निघून चाललाय टकाटक. ज्या ऑन साइडला बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग वरती बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय, लांब लचक, बेधडक बेधडक, कडक 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 षटकार सतीश सनस यांच्या बॅट मधून. यासाठी ते जाणले जातात, ओळखले जातात. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले, अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. स्कोर इज लेवल आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. विकेटचं पतन स्वतः सतीश सनस मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. त्यांनी सांगितलंय की बॅटची टॉपेज लागलेली आहे, आणि किशोर निकम यांनी एक चांगला कॅच पकडला. परंतु मित्रांनो, सतीश सनस यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी मात्र या मॅच मध्ये 36 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकाराची एक बहारदार खेळी त्यांनी साकारले. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले, वेल प्लेड यार सतीश सनस. 5 लांब लचक षटकार. सातारा जिल्ह्यातील नामांकित खेळाडू म्हणून मला का ओळखलं जातं, का जाणलं जातं, हे मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल झाले, परंतु 1 धाव सोयरा 11 टीमला मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करावी लागेल. आणि हा बॉल वाईड बॉल, आणि विजयाची 1 धाव बाकी होती, ती धाव देखील आलेली आहे सोयरा 11 टीम साठी. आणि हा सामना जिंकलाय सोयरा 11 या टीमने. खूप खूप अभिनंदन सोयरा 11 टीम. हार्ड लक बॅड लक चिंतामणी 11 टीम. आपण देखील संघर्ष केला या मॅच मध्ये, परंतु काही चुका झाल्या, त्या चुका तुम्हाला सुधारा.